29 सप्टेंबर 2008 स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची तारीख. कारण भारताचा माणुसकीचा शत्रू असलेल्या दहशतवादाला याच दिवशी धर्माची आणि रंगाची ओळख मिळाली. हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद हे दोन शब्द याच दिवसानंतर भारतात रूढ झाले आणि त्याला कारण होतं मालेगावचा बॉम्बस्फोट आणि या बॉम्बस्फोटातील आरोपींचा धर्म. 2008चा रमजानचा महिना सुरू असताना रात्री 9:30च्या सुमारास नाशिकच्या मालेगावमध्ये मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला. एका स्कूटरमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. स्फोट झाल्यानंतर स्फोटाचा तपास सुरू झाला. स्फोटात वापरलेली बाईक पोलिसांना प्रज्ञासिंग ठाकूरपर्यंत घेऊन गेली. स्फोटासाठी वापरलेली बाईक साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचीच असल्याचा आरोप झाला. बाईक रामजी कलसांगरानं बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी ठेवल्याचा आरोप होता. साध्वी प्रज्ञासिंग, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय हे या कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप झाला. 23 ऑक्टोबर 2008ला साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला मध्य प्रदेशमधून अटक झाली. सुरुवातीचा तपास ATS कडे होता. त्यानंतर हा तपास NIA कडे गेला. मकोकाची कलमं हटवण्याची NIAनं न्यायालयाकडे शिफारस केली. साध्वी प्रज्ञासिंगच्या विरोधात पुरावे नसल्याचा दावा NIAनं कोर्टात केला. 2017मध्ये मकोकाची कलमं हटवायला न्यायालयानं परवानगी दिली. साध्वी प्रज्ञासिंग विरोधात UAPA तसंच इतर कलमांअंतर्गत खटला सुरू राहिला. 25 एप्रिल 2017ला सर्व आरोपींना न्यायालयानं जामीन मंजूर केला. 2019ला साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना भोपाळमधून भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळाली. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांना पराभूत करून प्रज्ञासिंग ठाकूर लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून गेल्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही.